सांगलीच्या मिरजेत दुचाकी चोरणाऱ्या कर्नाटकमधील दोघांना अटक तर महात्मा गांधी पोलिसांकडून एक महागडी दुचाकी जप्त। दोघे विजापूर जिल्ह्यातल्या कोलार इथले रहिवासी। भंडाऱ्याच्या वरठी या ठिकाणी रेल्वे पुलावर दुचाकीला ट्रकची धडक, चिमुकलीचा जागीच मृत्यू, इतर दोघं गंभीर जखमी। पुलावरून होणारी जड वाहतूक बंद करण्याची नागरिकांची मागणी। गोंदिया जिल्ह्यात 2 कारवायांमध्ये 10 किलो गांजा जप्त, 4घांवर गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। परभणीच्या पूर्णा शहरामध्ये सर्व धर्मियांसाठी आता रोजा इफ्तारचं आयोजन। रमजान महिन्यानिमित्त सामाजिक सलोखा कायम ठेवत सर्व जाती धर्माचे नागरिक यामध्ये सहभागी, तर अँब्युलन्स कमिटीकडून करण्यात आलं नियोजन। कल्याणच्या सुभेदार वाडा शाळेमध्ये रंगली नैसर्गिक रंगांची कार्यशाळा। विद्यार्थ्यांना फुलं, पानं आणि नैसर्गिक घटकांपासून पर्यावरणपूरक रंग तयार करण्याचं प्रशिक्षण। रंगपंचमीला रासायनिक रंग न वापरण्याचा संदेश। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील म्हसाळे शिवारामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर ऊर्जा निर्मिती कंपनीनं प्लांट उभारला। दरम्यान जमीन स्वतःची असल्याचा शेतकऱ्याचा दावा, तर जागा अतिक्रमित असल्याचा प्रशासनाचा दावा। जळगावात जागतिक महिला दिनानिमित्त एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये विशेष कार्यक्रम। रोट्रॅक क्लब आणि यासोबतच गोदावरी इलाइट यांच्या संयुक्त विद्यमानं एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार। वर्ध्यात भैयाजी जोशींच्या वक्तव्याविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन। आंदोलनामध्ये शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग।